वचन दिले होते आणि यांनी जी मला कमिटमेंट केली होती ती त्यांनी पूर्ण न केली, याविषयी मी काही सांगणार आहे। यात प्रामुख्याने जालन्याचे माजी आमदार आणि माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याविषयी मी तक्रारदार होतो। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही गाळ्या विक्रीतून अपहार झाला त्याविषयीची माझी तक्रार होती। आम आदमी पार्टीचा एक जिल्हा समन्वयक म्हणून मी ती तक्रार केली होती। ती तक्रार लोकायुक्त यांच्याकडे केली, त्यानंतर आम्ही राज्यपाल यांच्याकडे केली, मुख्यमंत्र्यांकडे केली आणि यावर आम्हाला जास्त प्रतिसाद मिळत नव्हता असं आमच्या लक्षात आलं, कारण त्यावेळेस ते सत्तेत होते आणि खासदार रावसाहेब यांच्याकडे आम्ही मदत मागितली। एक आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आणि कोणीही साधारण माणूस एखाद्या वरिष्ठ राजकीय व्यक्तीकडे मदत मागू शकतो, तर ती राजकीय न होता मी त्यांना एक खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार झाला असं त्यांना मी दाखवून दिलं होतं त्याच्यामध्ये। तर त्यांनी मला मदत केली, त्याच्यामध्ये बरीचशी मदत केली। जे डॉक्युमेंट मला 3-3 महिने मिळत नव्हते किंवा जे मला न मिळत म्हणजे मला मिळणारच नव्हते असे काही डॉक्युमेंट त्यांनी मला उपलब्ध केले। त्यामध्ये काही व्यापाऱ्यांच्या सेल डीड होत्या, काही लीज डीड होत्या, त्यानंतर काही खरेदी खत होते, हे सगळे त्यांनी मला मिळवून दिले आणि एकदम त्यांनी मला पूर्ण ताकदीनं मदत केली। माझा उद्देश मी त्यांना सांगितला की ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ही शेतकऱ्यांशी निगडीत आहे आणि ते शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालं यांच्या आर्थिक फायद्यासाठी, तर त्या आर्थिक नुकसान करणाऱ्या आणि इथं अपहार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा मी त्यांना बोलून दाखवली। त्यात त्यांनी मला 100% मदत केली। परंतु हे करत असताना त्यांनी मला सांगितले की कैलास, एवढ्या एका प्रकरणावर काहीच होणार नाही, तुला जर त्यांना खरंच राजकारणातून डिबार करायचं आहे किंवा त्यांचं राजकारण संपवायचं असेल तर मी सांगतो तुला ते असे काही तुला प्रकरण घ्यावे लागतील। मी त्याला क्लिअर सांगितलं की माझं इतर प्रकरणामध्ये काही संबंध नाही आहे, मला असं वाटलं इथं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे म्हणून मी माझा इंटरेस्ट फक्त जालना कृषी उत्पन्न बाजार समिती यासाठीचा आहे। परंतु त्यांनी सांगितले की कारखान्यामध्ये देखील असंच झालेलं आहे, कारखान्यामध्ये शेतकऱ्यांची लुबाडणूक झालेली आहे आणि खोटे पार्टनर उभे करून यांनी कारखाना घेतला, त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग कशी झालेली आहे, एकाच्या बदल्यात दुसरं, दुसऱ्याच्या बदल्यात तिसरं कसं झालेलं आहे। मग त्यांनी मला सोबतच रामनगर सहकारी साखर कारखान्याचं बरंच सारं धबाड दिलं आहे। त्याचबरोबर त्यांनी लालबाग जिनिंग, जी की माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या कार्यकाळात त्याची विक्री झाली, त्याचंसुद्धा बरंचसं मला त्यांनी धबाड दिलं। त्यावर मला त्यांनी अर्ज करण्यास सांगितले आणि एवढी तत्परता झाली की मी अर्ज केल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच मला पूर्ण संचिका मला मिळायची। म्हणजे जी संचिका मला 1 महिना लागायचा, 3 महिना लागायची अपेक्षा होती किंवा त्यासाठी मला RTI अपील टाकायची किंवा मला लोकायुक्ताकडे जाण्याची वेळ येणार होती, परंतु ते तसं काही न होत आता मला खासदार दानवे साहेब यांनी मला खूप सारी मदत केली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देखील मानले। परंतु माझी मूळ जी तक्रार होती मार्केट कमिटीची ती आजही थंड बस्त्यात आहे आणि सध्या जी ईडी लागलेली आहे अर्जुन खोतकर यांच्यावर, ती इथले एक व्यापारी आहेत तापडिया, त्यांच्या माध्यमातून त्यांनी लावलेली आहे आणि ईडीची कारवाई का थांबली असं मी त्यांना विचारणा केली। मी त्यांना पत्र पण लिहिले रावसाहेब दानवे यांना आणि याची RPD पण टाकली। मी त्यांना पत्र लिहून तब्बल आता 2 ते 2.5 महिन्याचा कार्यकाळ झाला आहे। याच्यात मी त्यांना स्पष्ट शब्दात विचारलं आहे की खासदार साहेब, आपण ईडीची कारवाई केलीच, परंतु यासाठी 2 ते 2.5 वर्षाचा काळ लोटला आणि यातील आरोपींना आपण कोणती मदत करणार नाही, तसेच त्यांना जोपर्यंत कोठडी मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाहीत, तसेच याचा राजकीय लाभ घेणार नाहीत असे त्यांनी मला वचन दिले होते। मी ह्या पत्रात तसं स्पष्टपणे लिहिलेलं आहे। परंतु 3 वर्षाच्या कालावधी होत असताना ही कारवाई का थांबली आणि आपण राजकीय जर सेटलमेंट करून घेत असाल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मग तक्रार करावी का न करावी किंवा अशा आम्ही प्रकरण उचलायचे का नाही उचलायचे याचं देखील मला तुम्ही उत्तर द्या। आणि तुम्ही जर ज्या फायली आम्हाला काढायला लावल्या किंवा ज्या फायलीसाठी तुम्ही आम्हाला वचन दिलं की ह्या संबंधित लोकांवर मी कारवाई करणार आहे, तर ह्या लोकांवर तुम्ही कारवाई कधीपर्यंत करणार आहात याचं मला तुम्ही स्पष्ट उत्तर द्या, लेखी द्या, तोंडी द्या, कोणत्याही माध्यमातून द्या, पण ही कारवाई तुम्ही कधी करणार आहात असं मी त्यांना विचारलं आहे। याची उत्तरे आपणाकडून लवकरात लवकर हवी आहेत आणि आपणाकडून उत्तरे न मिळाल्यास मला समाज माध्यमांची मदत घ्यावी लागेल असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं। याच्यामध्ये माझा एकच हेतू होता की माझी जी मूळ तक्रार होती ती त्यांनी बाजूला ठेवली, त्याला बगल दिली आणि इतर जे प्रकरणं त्यांनी मला विनाकारण काढायला लावले त्याच्यामध्ये कारवाई होती। तर हे जे राजकीय लाभासाठी रावसाहेब दानवे यांनी एकमेकावर माणसावर माणसं चढवण्याचा जो प्रयत्न केला
त्याच्यातून मला कुठेतरी एक मानसिक त्रास सहन होते, मी सफर होते, माझी फॅमिली सफर होती याच्यातून. आणि माझ्यासारखे खूप सारे कार्यकर्ते आहेत, महेश शंकर पिल्ली आहेत, त्यांचासुद्धा यांनी अब्दुल सत्तारांच्या विरोधात कसा वापर केला हे तुम्हाला सांगतीलच ते. परंतु असं जर वापर करून स्वतःचा राजकीय फायदा किंवा स्वतःची राजकीय वेळ जर मारून नेत असतील रावसाहेब दानवे, तर हे कुठंतरी सामान्य कार्यकर्त्यांनी किंवा तक्रारदार जे कोणी असतील भविष्यातले, त्यांनी हे वेळी धोका ओळखावा असं मला वाटतं. यामुळे मी तुमच्यासमोर आलेलो आहे. मला न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. कैलास गंगाधर फुलारी, जालना. माझ्या तक्रारीला बळ येऊन अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई होईल ही अपेक्षेतून मी त्यांचं सहकार्य घेतलं. परंतु जेव्हा मी तक्रारी करत जेव्हा पुढे गेलो, तर त्यानंतर आजची परिस्थिती अशी झाली की आता ते दोघे सोबत आलेले आहेत आणि एकाच स्टेजवर बसलेले आहेत. जर आमचं असं म्हणणं आहे की एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचा वापर करून राजकीय लोक आपली सत्तेची पोळी जर शेकून घेत असतील आणि आपला राजकीय स्वार्थ जर पाहत असतील, तर हा आमचा बळी दिल्यासारखा आहे. आणि कुठेतरी भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार त्यांच्यासाठी कुठपर्यंत आहे, किंवा जो दुसऱ्या पार्टीत आहे, विरोधी पक्षात आहे, तिथपर्यंत त्यांचा भ्रष्टाचार आहेत का, म्हणजे ते भ्रष्टाचारी तेव्हाच आहेत का, आणि सोबत सत्तेत आल्यानंतर त्यांचा भ्रष्टाचार संपतो का. पण कुठेतरी देशाची ही व्यवस्था किंवा भ्रष्टाचाराचे समीकरण बदलण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे भ्रष्टाचाराची त्यांनी व्याख्याच बदलून टाकलेली आहे. आता किरीट सोमय्याच्या मागे तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल की आता हमारे साथ आहे तो हमारा एक कॉम्प्रोमाइज हुआ है. म्हणजे कॉम्प्रोमाइजचा अर्थ काय, म्हणजे सेटलमेंटच आहे ना तो. मग तुम्ही राजकीय स्वार्थासाठी सेटलमेंट करत असाल आणि सामान्य लोकांचा बळी देत असाल, तर देशामध्ये शिक्षा कधी होणार आहे भ्रष्टाचारी लोकांना, आम्हाला प्रश्न पडला. म्हणून आम्ही सोबत आलो आणि ह्याला वाचा फोडण्यासाठी की कशा पद्धतीने रावसाहेब दानवे आपल्या पदाचा वापर करून विरोधकांना संपवतोय आणि विरोधकांना संपून तो आपल्या सोबत घेतोय. जर असं असेल तर भारतीय लोकशाही आणि संविधान संपण्याला वेळ लागणार नाही असा आमचा आरोप आहे. तर त्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमचे प्रश्न आम्ही या प्रेसमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहोत की आमच्या तक्रारीचं पुढं काय झाले, आमच्या तक्रारीवर कारवाई का होत नाही. ईडीची चौकशी असेल, सीबीआयची चौकशी असेल, सीआयडीची असेल, आम्हाला कोर्टात धाव घ्यावं लागते. सीआयडीच्या एका प्रकरणामध्ये आत्ता एका महिन्यापूर्वी कोर्टाने आदेश दिले शासनाला, जी की देवेंद्र फडणवीसच्या टेबलवर सीआयडीची चौकशीची फाईल पडलेली आहे. आणि 2018ला ती चौकशी होऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चौकशी स्वतः करायला लावली सीआयडीला. आणि त्याच वेळेस अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये असताना अचानक काँग्रेस पार्टी सोडतात आणि रात्री 1:20 देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा बंगल्यावर जातात आणि तिथं काहीतरी बैठक होते, त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, त्या बातम्या सुद्धा लागतात. मग त्या अर्थी आमचा स्पष्ट असा आरोप आहे की तुम्ही त्याच्यात सेटलमेंट केली किंवा कॉम्प्रोमाइज केला. मग तुम्ही जर कॉम्प्रोमाइज करत असाल तर मग जसं एखादा आरटीआय कार्यकर्त्याला लोक म्हणतात ब्लॅकमेलर आहे, मग तुम्ही ब्लॅकमेलर नाही का, राजकीय ब्लॅकमेलर नाहीत का, असा आमचा आरोप आहे. मग तुम्ही सुद्धा एक राजकीय ब्लॅकमेलर आहात असा आमचा स्पष्ट आरोप आहे. तुम्ही लोकांचा वापर करून ईडी, सीबीआय, सीआयडीचे चौकशा लावतात आणि तुमचा राजकीय स्वार्थ पूर्ण झाला की तो व्यक्ती तुमच्या भाजपाच्या वाशीमध्ये धुवून तुम्ही त्याला स्वच्छ करून त्याला पवित्र करतात असा आमचा आरोप आहे.